नमस्कार. आज खरं म्हणजे मी व आमच्या आरोग्य समितीचे सदस्य राऊतजी व तसेच आमचे नगरसेवक मेहुलजी व आमचे सगळे सहकारी आणि आज खरं म्हणजे विरोधी पक्षनेते, गटनेते व नगरसेविका सान्वीताई व भाईदेताई व सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकार्यांनी आज गोविंद जेथे माता बाल संगोपन केंद्राच्या इथे आम्ही व्हिजिट दिली. ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस इकडची परिस्थिती फार वाईट होती. इकडे जर पाहिलं तर पेशंटला चादरी असून सुद्धा चादरी दिले जात नव्हते. त्यानंतर आम्ही वरती जेव्हा गेलो त्यावेळेस औषधींचा साठा होता, त्याच्यातले काही एक्सपायरी डेट हे संपले होते आणि ते औषधीचे एक्सपायरी डेट फक्त 4 दिवस होते, काही संपलेले होते, काही बाळांना प्रोटीन देण्याचे होते त्यांचे एक्सपायरी डेट संपले होते. ही सगळी परिस्थिती जेव्हा आम्ही पाहिली आणि इकडे जेव्हा आम्ही विचारणा केली त्यावेळेस महत्वाचे जे विषय आमच्या निदर्शनास आले ते असे आले की काही इकडे जे आरोग्य याच्यावरती काही जे मशिनीज आहेत आणि काही जे साहित्य आहे हा किमान 3 ते 4 कोटीचा साहित्य गेल्या 4 वर्षापासून सडतोय, परंतु महापालिका याच्यावरती कुठलंही लक्ष देत नाही. ते साहित्य काही जुनं नाहीये, ते नवीन साहित्य आहे, ते वापरण्यात आलेलं नाही. त्यानंतर महत्वाचं जर आम्ही पाहिलं तर इकडे खरं म्हणजे फायरचा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला फायरने अजून परवानगीच दिली नाहीये. ज्यावेळेस इकडच्या मी डॉक्टरांशी बोललो ते आम्हाला सांगते आम्ही वारंवार फायर याच्यासाठी परवानगी मागतोय, परंतु महापालिका आम्हाला याची परवानगी का देत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं फायर एक्झिट तुम्हाला करावं लागेल. तर महापालिका याच्यावरती का फायर एक्झिट लवकर करत नाहीये? जर एखादी आग लागली तर खरं म्हणजे विजय वल्लभहून वाईट परिस्थिती होऊ शकते, कारण ते स्वतः इकडचे कर्मचारी व डॉक्टर हे सांगत आहे आणि त्यांनी आम्हाला आज सगळा पत्रव्यवहार पण दिलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ. वरती एक टाकी आहे पाण्याची जी पिण्याच्या पाण्यासाठी इकडच्या पेशंटला येतं. ते म्हणतात की तिकडे खाली भरपूर गाळ साचलेला आहे आणि आम्ही वारंवार महापालिकेला सांगतोय स्वच्छता करा, पण महापालिका काय सांगते पत्रे आहेत आम्ही जाऊ शकत नाही. अरे पत्रे काढून टाकले पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे. असे बरेच विषय आम्ही बघितले. इकडे स्वच्छता असू द्या आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी व आम्ही आरोग्य समितीचे सदस्य व आमचे सगळे आमदार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच हे बोईंगचं जे माता संगोपन कार्यालय जे आहे हे आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या याच्याने करू. आणि माझी विनंती आहे, आयुक्त साहेबांनी स्वतः इकडे व्हिजिट दिलेली आहे, तर आयुक्त साहेबांनी व्हिजिट देऊन त्यांच्या निदर्शनास या इकडच्या अधिकाऱ्यांनी का आणून दिलं नाही किंवा का केलं नाही याचंही आपण खरं म्हणजे चौकशी केली पाहिजे. बघितलं तर स्वच्छताही ठेवण्यात आलेली नाहीये. तसेच बिअरचे 300 बाटल्या व अशी जरी परिस्थिती असेल तर कसं चालतं? महाराष्ट्र शासन एक्सपायर झालेली औषधं भिंतीच्या त्या बाजून काढून घेतली. अशी औषधं भरपूर आहेत. ही बघा मॅडम हा केवढा लापरवाही आहे. अजून तिने बेडशीट मागितली मनोज दादा, पण तिला काय सांगण्यात आलं पोरी बोल घरून आणायची. डॉक्टरला बोलतो ते तिकडे पडून ठेवून तुम्ही त्यांना सांगताय की घरून आणा. ती आता बोलते ना. हो हो ती बोलते ना. खोटं बोलतोय का? पेशंट इकडे ही काय हे करायला आली आहे का, प्रसिद्धी करायला आली आहे का? सेवा मिळाली पाहिजे, पण तुम्हाला जर नीट मिळणार नसेल तर तुम्ही सेवा कुठून देणार? हे असं हे भंडार विभाग इकडे बनवून ठेवला याच्यामध्ये कितपत योग्य आहे? आरोग्य विभागने भंडार विभाग झाला आता. हे ठेके काढायचे, पैसे द्यायचे आणि ठेकेदार पोसायचे. फक्त ठेकेदारांना कमावण्यासाठी हा प्रकार आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी जेव्हा आलो त्या सगळ्यांना जुने चादरी काही लोकांनी घरून चादरी आणलेल्या आहेत, पण जेव्हा आम्ही इकडची पाहणी केली आम्ही सगळे जितू भाऊ असतील, सानवी मॅडम असतील, असतील आमचे मंडळ अध्यक्ष विशालजी राऊत असतील वगैरे सगळे उन्नतीजी असतील व आमचे सगळे कार्यकर्ते यांनी जेव्हा इकडे पाहणी केली तेव्हा गोडाऊन मध्ये चादरी आहेत, बेडशीटी आहेत, सगळं काही उपलब्ध आहे. हे असून सुद्धा सामान्य माणसाला त्रास होतोय. याची दखल घेण्यात यावी. ते घरच्या बेडशीट टाकल्यात, किलोला कव्हर नाही. घरच्या टाकले तिथे पण
नितेश जी बोलले त्या व्यतिरिक्त अजून ह्या इथे एक प्रकरणं काही उघडकीस आली. ह्या भिंतीच्या पलीकडे मुदत संपलेली औषधं फेकली जात आहे आणि ह्या भिंतीच्या लगत खूप ठिकाणी तशी औषधं फेकलेली आहेत आणि ती चेक केली असता त्याची मुदत संपलेली आहे. आणि लहान मुलांना जे प्रोटीन दिलं जाते ते डबे सुद्धा मुदत संपलेले आहेत, ते पलीकडे भरपूर प्रमाणात फेकलेले आहेत. आपले कधी काय समस्या किंवा काही अडचणी असतील तर नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीशी संपर्क करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.